नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्या ऑनलाईन क्लासमध्ये मी संतोष शिंदे, सरस्वती विद्यालय कांजूरमार्ग आपलं स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत गणित विषयाचा घटक गुणाकार. आपण गुणाकार चौकट पद्धतीने गुणाकार किंवा लॅटिस पद्धतीने गुणाकार कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण मागच्या तासाला एक आपला गणिताचा जो मागचा तास झाला त्याच्या तासाला आपण जरा काय झालं त्याची थोडीशी उजळणी आपण घेऊया वगैरे. सगळ्यांना माझी स्क्रीन दिसते? यस सर. हो सर. चला सर्वांनी ऐका, सर्वांनी पाठाला एक नियम लक्षात ठेवायचा, आपला माईक म्यूटवर ठेवायचा आणि ज्यावेळी मी प्रश्न विचारेन त्यावेळी फक्त तुम्ही काय करायचं, हँड रेज करायचं, हात वर करायचा आणि मी ज्याला उत्तर विचारेन त्यानेच उत्तर द्यायचं. बरोबर? की जी शाणी मुलं असतात ती सूचनांचं पालन करतात आणि ज्यावेळी मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन तर तुम्ही फक्त हात सर करायचं नाही, फक्त हात वर करायचा आणि ज्याचं मी नाव घेईन त्याने फक्त माईक आपला अनम्यूट करायचा आणि मला प्रश्नांची उत्तरं द्यायची. बरोबर? आपला मागच्या पाठाला आपण सगळ्यांनी माईक म्यूटवर ठेवायचं. इकडचं दादाचं लागतं, मला लागत नाही. बघा बघा कोणाचा तरी आवाज येतो. माईक म्यूटवर ठेवा, माईक म्यूटवर ठेवा. बघा लक्ष द्या की मागच्या वेळी आपण बघितलेले होते की पूर्ण शतक संख्येला कशा प्रकारे गुणायचं, की आपल्याला मागच्या तासात शिकवलं होतं की पूर्ण शतक संख्या म्हणजे काय, तर 600. आता इथे 600 आहेत. बरोबर? 600 गुणिले 30 आहे म्हणजे इथे काय झालं की पूर्ण शतक संख्या आहे आणि त्याला पूर्ण दशक संख्येने गुणायचं आहे. तर कोण उत्तर सांगणार मला? कोण सांगणार उत्तर? कोण सांगते उत्तर? 1800. नाही, ऐका बघा आता इथे लक्ष द्या, आपण पूर्ण शतक संख्येला गुणताना कसं गुणलं ते लक्षात ठेवा. आपल्याकडे जेवढे शून्य आहेत तेवढे आपण 6 वरती किती शून्य आहेत? 600 आहेत म्हणजे 6 वरती किती शून्य आहेत मला सांगा? 2 शून्य आहेत. बरोबर? 6 वरती इथे काय 2 शून्य आहेत आणि 3 वरती किती शून्य आहेत? 1 शून्य आहे. मग आपण काय केले, ते सगळे शून्य काय केले, शून्याला गुणल्यानंतर उत्तर शून्यच येतं म्हणून आपण ते सगळे शून्य काय केले, मांडून घेतले. 1 2 3 शून्य मी ते मांडून घेतले आणि फक्त 3ने काय केलं, 6ला मी गुणलं. मग 3 सक 18 आले. मग मी त्या शून्यांच्या पुढे काय केलं, 18 केले. बरोबर? हे आपलं मागच्या तासाला झालेलं होतं. आता आपण दुसरं एक उदाहरण बघूया. आता इथे किती आहेत मला सांगा? 400 गुणिले 20 आहेत. बरोबर ना? 400 गुणिले 20 आहेत. मग आता मला सांगा याच्यामध्ये शून्य किती आहेत, एकूण शून्य किती आहेत? 8000. बघा इथे काय 1 2 आणि 3 शून्य आहेत. बरोबर? मग आपण 3 शून्य मांडून घेणार आणि फक्त 4ने 2ला गुणणार म्हणजे 4 दुने 8 होतील. बरोबर आहे? कोणी ते उत्तर आहे 8000. व्हेरी गुड. बरं, आता आपण एक तिसरं उदाहरण बघूया की आता इथे बघा, इथे शून्य नाही लिहिलेत, शून्याच्या बदली शतक ही शतक लिहिलेले आहेत म्हणजे 7 शतक आहेत आपल्याकडे. बरोबर ना? 7 शतक गुणिले 5 आहेत. मग आपण काय येणार उत्तर? काय येणार उत्तर? कोण सांगणार? हा 350. 350. शतक म्हणजे किती शून्य रे? शतक म्हणजे किती शून्य? शतक याचा अर्थ 2 शून्य. व्हेरी गुड. 2 शून्य. शतक म्हणजे काय की 2 शून्य. बरोबर ना? म्हणजे मला म्हणजे शतकाचे मला सांगा की 2 शून्य असतात. आपण 5ने 7ला गुणलं तर 35 येणार. 5 7 35 आणि तो शतक पुढे आपण लिहिणार 500. बरोबर आहे. मग काय 3500. बरोबर. व्हेरी गुड. 3500 येणार. त्याचं उत्तर शतकाचे 2 शून्य आपण त्याच्यावरती मांडणार. हे आपलं मागच्या तासाला झालेलं होतं. बरोबर आहे? तर आज आपण काय बघणार आहोत की गुणाकार चौकट पद्धतीने गुणाकार कसा करायचा. पण त्यापूर्वी आपल्याला विस्तारित मांडणी काय करावी लागेल, त्याची पण थोडीशी उजळणी करावी लागेल. कारण का, तर आपण जेव्हा गुणाकार करतो ना विद्यार्थी मित्रांनो,
तेव्हा आपल्याला हा जो गुणाकार चौकट पद्धतीने करण्यासाठी विस्तारित मांडणीची गरज लागते. म्हणजे जर तुम्हाला विस्तारित मांडणी जर येत असेल तर तुम्ही काय करू शकता, चौकट पद्धतीने गुणाकार करायला खूप सोपं आहे आपल्याला. चला पहिला एक विस्तारित मांडणीचं एखादं उदाहरण आपण बघूया. ही संख्येचं वाचन कोण करणार? मी. हा कर. सार्थक पिसाळ ना. हा 597. 597. व्हेरी गुड. म्हणजे मराठीमध्ये कोण वाचन करतंय? तर मी. हा कर. 597. व्हेरी गुड पार्थ, छान. 597. बघा आता 597 ही जी संख्या आहे, आता आपण याची विस्तारित मांडणी मांडूया. आता मला एकक स्थानी सांगा कोणता अंक आहे? एकक स्थानी कोणता अंक आहे? 1. 7 हा अंक आहे. 7 आहे. एकक स्थानी म्हणजेच युनिटच्या स्थानी कोणता अंक आहे? युनिटच्या स्थानी 7 हा अंक आहे. म्हणजेच मला सांगा, म्यूटवर ठेवा आपला मोबाईल. बघा म्हणजे 7 एकक आहेत. आता दशक स्थानी कोणता अंक आहे? 10च्या स्थानी कोणता अंक आहे? 9. 9 आहे. म्हणजेच काय? 9 दशक. आणि शतक स्थानी कोणता अंक आहे? 5 आहे. म्हणजे 5 आहे. 5 शतक आहे. बरोबर ना? मग आता मला सांगा की बघा आता आपण त्याची काय करणार? स्थानिक किंमत काढणार. मग 7 एककची स्थानिक किंमत काय येईल? 7च राहणार. बरोबर. 7 एककची स्थानिक किंमत 7च राहणार. आता 9 दशकची स्थानिक किंमत सांगा बघूया. 900 कसे होतील? ओके बरोबर. 900 900 म्हणजेच काय? तर 90 होतील. व्हेरी गुड. आता मला सांगा किंमत काय येईल? 500. बरोबर. 500. बरोबर ना? गुणाकार पद्धतीने गुणाकार चौकट पद्धतीने करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला विस्तारित मांडणीची गरज आहे. मग आपण बघूया की विस्तारित मांडणी कशा प्रकारे करायची. बघा पहिल्या संख्येचं वाचन कोण करतंय? व्हेरी गुड. 597. म्हणजेच मराठीमध्ये आपण कसं वाचन करणार? 597. बघूया. चला बरोबर, छान. आता मला सांगा एकक स्थानी कोणता अंक आहे रे? 7. 7 हा अंक आहे. 7 एकक आहे. आता मला सांगा दशक स्थानी कोणता अंक आहे? 9 दशक. बरोबर. आणि शतक स्थानी कोणता अंक आहे? 5 हा अंक आहे. व्हेरी गुड. बघा 5 आहे. म्हणजे शतक किती आहेत? 5 आहे. आता आपण काय करूया की त्याची बघा स्थानिक किंमत काय होते? मग 7 एककची स्थानिक किंमत काय होणार? बरोबर आहे. 7च राहणार. आता मला सांगा 9 दशकची स्थानिक किंमत काय होणार? 90. व्हेरी गुड. आणि 5 शतकची स्थानिक किंमत काय होणार? 500. 500. व्हेरी गुड. आता आपण त्याची काय करणार? बेरीज करतो आपण. बरोबर. विस्तारित मांडणीमध्ये या स्थानिक किमतींची आपण बेरीज करतो. मग आपल्याला स्थानिक किंमत मिळते. आपला माईक ठेवायचा आहे. माईक मयंक एक बघूया. आपण पुढचं उदाहरण एक बघूया. कोण संख्येचं वाचन कोण करेल? करा. 862. व्हेरी गुड. व्हेरी गुड. 862. मराठीमध्ये कोण वाचन करताय? हा कर. 862. व्हेरी गुड. 862. छान. आता आपण त्याची विस्तारित मांडणी बघूया. बघा आता मला सांगा एकक स्थानी कोणता अंक आहे? 2 हा अंक आहे. बरोबर. 2 एकक आहेत. आणि दशक स्थानी कोणता अंक आहे? 6 दशक. व्हेरी गुड. आणि शतक स्थानी कोणता अंक आहे? 8 शतक आहे. म्हणजे मला सांगा आता बघा आता 2 एककची स्थानिक किंमत सांगा बघूया.
दोन 6 दशकची स्थानिक किंमत काय येणार? 8 शतकची स्थानिक किंमत 800 म्हणजे आपल्याला आता बघा, आता सगळ्यांनी इथे लक्ष द्या की आपल्याला काय येते, स्थानिक किंमत काढता येते, बरोबर ना? मग आता आपण काय शिकणार आहोत, गुणाकार कसा करायचा ते शिकणार आहोत. आता तुम्ही काय करायचं, नीट लक्ष द्यायचं काळजीपूर्वक. सगळ्यांनी आपले माईक म्यूट केला. आज आपण पाहणार आहोत 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणणे. बघा, मी चौकट पद्धतीने आपण गुणाकार करूया. आपण पहिलं उदाहरण घेतो. बघा, पहिलं उदाहरण कोण वाचणार? सर मी 247 multiplication 3. व्हेरी गुड. बघा की 247 गुणिले 3. बरोबर, आता 247 आहेत, बरोबर. आपला 247 ला 3 ने गुणायचं आहे. मग आपण बघा पहिल्यांदा काय करायची ती पद्धत नीट समजून या सर्वांनी, की 247 हे जे आहे त्याची आपल्याला विस्तारित मांडणी करायची. आपण की जसं आता मगाशी आपण विस्तारित मांडणी बघितली ना, तशी आपण काय करायची, त्याची विस्तारित मांडणी करून घ्यायची, बरोबर. मग आता मला सांगा, इथे 247 मध्ये की एकच स्थानी कोणता अंक आहे, तर एकच स्थानी कोणता अंक आहे, हा. मग आपण आता 7 ची स्थानिक किंमत काय होणार, 7 होईल. आता दशक स्थानी कोणता अंक आहे, 4. 4. 4ची स्थानिक किंमत काय होईल, 4 4 दशक म्हणजेच काय, 40. उजड पडेल एकदम. सगळ्यांनी म्यूट करा, जरा म्यूट करा. अर्धा 1 तास असतं ते, 1 तास आहे. मी सगळ्यांना म्यूट केलं. अभ्यास भी नाही करते मूर्ख डब्बा. हॅलो, सगळ्यांनी म्यूट करा. हो सर. बघा की 2 शतक म्हणजेच काय, त्याची स्थानिक किंमत काय ना, 200. म्हणजे आपण मी पहिल्यांदा काय घेतलं की स्थानिक किंमत काढून घेतली, बरोबर. आता स्थानिक किंमत काढल्यानंतर आपल्याला कितीने गुणायचं आहे, आपल्याला 3 ने गुणायचं आहे. मग बघा मी 3 कुठे मांडतोय, या बाजूला मी 3 मांडतोय. आणि हॅलो, पालकांचा आवाज येतोय, मी म्यूट करतोय परत. बघा पहिल्यांदा काय केलं मी, 3 ने 7 ला गुणलं. मग 3 ने 7 ला गुणल्यानंतर आपलं उत्तर काय येतं, 7 त्रिक किती, 21. मग मी 21 काय केले, बघा मी 21 काय केले, 7च्या खाली मी 21 मांडले, कारण 3 ने मी 7 ला गुणलं आणि आलेलं उत्तर मी 7च्या खाली मांडलं. आता मी 3 ने काय करणार, 40 ला गुणणार, बरोबर ना. मग आता मला सांगा, इथे बघा, इथे 0 आहे ना, एक 4 वरती एक 0 आहे, तो एक 0 आपण काय करायचा, तिथे द्यायचा, बरोबर. तिथे काय करायचा की मी एक 0 तिथे देणार आणि 3 ने मी 4 ला गुणणार. मग 3 चौक किती होतात रे सांगा, 3 चौक 12, बरोबर. आणि 12 वरती मी एक 0 देणार. मग काय होणार, 120. बरोबर आहे. मग बघा 120 आलं आपलं उत्तर. आता मी काय करणार, 3 ने 200 ला गुणणार. आता 200 वरती किती 0 आहेत, 2 0 आहेत. मग ते 2 0 आपण जसं शिकलो मगाशी पूर्ण शतक संख्येला गुणणे, मग 2 0 आपण तसेच मांडणार, बरोबर ना, कारण 0 ला गुणल्यानंतर उत्तर 0 येतं. आणि काय करणार, आणि आपण काय करणार, 600. व्हेरी गुड. बघा आता आपलं काय झालं की हे आपलं गुणून झालं, पण आता आपण काय करणार की आपल्याला गुणाकाराचं उत्तर काढायचं आहे, सगळ्याचं उत्तर. मग आपण काय करणार, हे जी आलेली जी सगळी उत्तर आहेत या सगळ्यांची आपण बेरीज करणार. म्हणजे 600 अधिक 120 अधिक 21 या सगळ्यांची आपण काय करणार की बाजूला इथे बेरीज करायची. मग आता बघा, एककाची बेरीज एककामध्ये करायची. सांगा बघूया, 0 अधिक 0 अधिक 1 येणार, 1 येणार, बरोबर आहे. आणि दशक स्थानीची बेरीज करा बघूया आता.
शून्य चार शतक स्थानाची बेरीज 741 छान छान व्हेरी गुड. बघा 741 आला आन्सर आलं. बरोबर आहे. आता इथे लक्ष द्या की आपण एक दुसरं उदाहरण एक मी तुम्हाला आता सोडून तसं दाखवणार आहे. नेक्स्ट उदाहरण एक दुसरं उदाहरण बघूया. बघा मी दुसरं उदाहरण घेतो. बघा चला गणिताचं वाचन कोण करते? मी सर मी 354 multiplication 6. व्हेरी गुड. चला आता इथे लक्ष द्या. 354 354 गुणिले 6. छान. आता बघा आता कसं करायचं ते. आता शांतपणे बघा. 354 गुणिले 6. मग मी काय सांगितलेलं मगाशी आपण करायचं तर 354 या संख्येची आपण काय करायची विस्तारित मांडणी करून घ्यायची म्हणजेच त्याची स्थानिक किंमत काढायची. बरोबर ना. मग आता एकक स्थानी कोणता अंक आहे? 4 हा अंक आहे. मग आपण काय करूया 4ची स्थानिक किंमत काय येणार तर 4 व्हेरी गुड. 4 एकक ची स्थानिक किंमत 4च राहणार. आता 5 दशक स्थानी कोणता अंक आहे? 5 अंक. आपण काय करणार त्याची स्थानिक किंमत काढणार. मग त्याची स्थानिक किंमत 50. हा ऐका मी फक्त विचारल्यानंतर उत्तर द्या. शतक स्थानी कोणता अंक आहे? 3 हा अंक आहे. 3 शतक म्हणजेच काय तर 300. व्हेरी गुड. म्हणजे आपण आता स्थानिक किंमत काढून झाली. आता आपल्याला काय करायचं कितीने गुणायचं आहे? 6 ने गुणायचं आहे. मग आपण काय करणार गुणिले या कॉलम करणार 6 मांडणार आणि आता 6 काय करायचं पहिल्यांदा 4ला गुणून घ्यायचं. मग 6 चोक किती होतात? 6चा टेबल जर आपण 4पर्यंत म्हटला तर 6 व्हेरी गुड 4. बरोबर आहे. 6चा आपण जर 6ने 4ला गुणलं तर काय येतं 24. मग आपण त्याच्या खाली 4च्या खाली 24 मांडून घेतले. आता आपण 6ने 50ला गुणूया. आता तिथे 0 1 50 वरती आणि 6ने आपण 5ला गुणणार. 6 पंचे किती होतात? 30 होतात आणि तो एक 0 आहे. हा 300 झाले 30 नाही झाले. बरोबर ना. कारण आपण इथे 5वरती तो एक 0 तो एक आणि 6 पंचे 30 म्हणजे 300 झाले 300 झाले. बघा असं चुकायचं नाही. आता बघा शतक स्थानी आता कुठले अंक आहेत? 300 आहेत. बरोबर. मग आता 300ला गुणायचं आहे आपल्याला. मग आता याच्यावरती किती शून्य आहेत? 2 म्हणजे 2 शून्य आपण मांडणार आणि 6ने 3ला गुणायचं. मग 6 3 18 आणि त्याच्यावरती आपण 2 दिले म्हणजे किती झालं रे हे? कोण संख्या वाचेल? संख्येचं वाचन व्हेरी गुड 108. आपण काय करूया या संख्यांची बेरीज करूया. बघा आता मला सांगा बघूया बेरीज. मग एकक स्थानी कोणती वेळ येईल अंक? 0 अधिक 0 अधिक 4 आणि दशक स्थानी 2. बरोबर. 8 आणि 3 किती होत? 11. बरोबर आहे. मग आता 1 आणि 1 2 आले म्हणजे उत्तर आपलं काय आलं रे? 2124. व्हेरी गुड. बरोबर आहे. छान मस्तच. आता बघूया. आता बघा आता आपण एक काय करूया माहितीये एक शाब्दिक उदाहरण सोडूया. बरोबर येतोय मला सगळ्यांचा आवाज. बरोबर
बघा आता हे गणित कोण वाचणार? शाब्दिक उदाहरण कोण वाचणार? ऋतुजा मोरे. वाच सर मी. साई साळसकर. सर ऋतुजा मोरे वाचू. हा वाच ऋतुजा मोरे वाच. एका खुर्चीची किंमत 743 रुपये आहे, तर अशा 5 खुर्च्यांची किंमत किती होईल? व्हेरी गुड. अजून कोण वाचतंय? कोणाला वाचायचंय? सर पार्थ लोंढे. हा पार्थ लोंढे वाच. पार्थ लोंढे वाच. एका खुर्चीची किंमत 743 होते, तर 43 रुपये होत आहे, तर अशा 5 खुर्च्यांची किंमत किती होईल? व्हेरी गुड. बघा की एका खुर्चीची किंमत, आता मी गणित वाचतोय, नीट लक्ष द्या. एका खुर्चीची किंमत 743 रुपये आहे, तर अशा 5 खुर्च्यांची किंमत किती होईल? बघा आता आपल्याला इथे एका खुर्चीची किंमत दिलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला 5 खुर्च्यांची किंमत काढायची आहे. म्हणजेच आपण बघा की एका खुर्चीची किंमत दिल्यानंतर आपल्याला अनेक खुर्च्यांची किंमत काढायची आहे. म्हणजेच मला सांगा की 743 किती वेळा आपल्याला येतील रे? जर आपल्याला दुकानदाराला पैसे द्यायचे आहेत, एका खुर्चीची किंमत 743 आहे, तर आपल्याला 5 खुर्च्यांची किंमत 743 किती वेळा येतील? 5 वेळा. 5 वेळा येतील. म्हणजेच काय, तर 743 गुणिले 5. त्याचा अर्थ काय होईल? 743 गुणिले 5. बरोबर. आपण गुणाकार ही क्रिया करणार. मग आता बघूया ही गुणाकार कसं करायचा तो आपण बघूया. आपण चौकट पद्धतीनेच गुणाकार करूया. मग आता मी पहिल्यांदा आडवी मांडणी करून घेतो. 743 गुणिले 5. आता आपण काय केलेलं याच्यामध्ये पहिल्यांदा कोण सांगणार मला? आपण काय करतो? 743 ही संख्या आहे, त्याला गुणायचं आहे आपल्याला. मग आपण काय करतो पहिल्यांदा? कोण सांगणार? करतो. विस्तारित मांडणी करतो. बरोबर आहे. व्हेरी गुड. विस्तारित मांडणी करतो म्हणजेच आपण त्याची स्थानिक किंमत काढतो. बरोबर आहे. मग आता एकक स्थानी कोणता अंक आहे इथे? 743 मध्ये 3. आपण काय करूया? त्याची स्थानिक किंमत. मग 3ची स्थानिक किंमत काय येईल? 3च येणार. 3. दशक स्थानी कोणता अंक आहे? 4. 4 दशक म्हणजे किती रे? 40. व्हेरी गुड, व्हेरी गुड. 40. त्याच्यानंतर 7 शतक आहे. 700. बरोबर आहे. छान. आपली विस्तारित मांडणी करून झाली. आपली विस्तारित मांडणी करून झाली. काय करूया? 5 त्याला आपल्याला गुणायचं आहे. बरोबर. मग गुणिले आपण 5 मांडायचे. आता 5 प्रथम कशाला गुणायचं? 3. मला सांगा 5 त्रिक किती होतील? 15. सगळ्यांनी नाही बोलायचंय. ऐका, सगळ्यांनी नाही बोलायचंय. हात वर करा. मी पाठाच्या सुरुवातीला काय सांगितलेलं? जी शहाणी मुलं आहेत ती फक्त हात वर करतात. बरोबर. आता बघा की 40 आहेत. आता 40ला आपल्याला गुणायचं आहे. मग 4वरती किती शून्य आहे? 1 शून्य आहे. मग तो आपण 1 शून्य देणार आणि 4 काय करणार? आपण 5ला गुणणार. मग आता मला सांगा की किती येणार? 200. बघा की 4 पंचे 20 आणि तो 1 शून्य, मग 200 झाले. बरोबर. आता बघा 700ला गुणायचं. तर 700ला गुणल्यानंतर किती येतील? त्याच्यावरती किती शून्य आहेत? 2 शून्य आहेत 7वरती. मग ते 2 आपण मांडले आणि 7 आपण 5ला गुणल्यानंतर किती आलं? 35 आलं. म्हणजे 3500. 3000. आता याच्या पुढे काय करायचं रे? सांगा. याच्या पुढे काय करायचं? याच्या पुढे काय करतो आपण? त्या उत्तरांची बेरीज. व्हेरी गुड. त्या उत्तरांची आपण काय करतो? बेरीज करतो. बरोबर. मग आता करा बेरीज बघूया. सांगा मला एकक स्थानी कोणता अंक येईल?
शून्य अधिक शून्य अधिक 5 5. दशक स्थानी कोणता अंक येईल बघा? दशक स्थानाची बेरीज बघा 1 आणि शतक स्थानाची 5 आणि हजार स्थानी काय येणार? 3 आपलं उत्तर काय येणार बघा? आपलं उत्तर काय आलं? 3700 बरोबर 3715 म्हणजे 3715. बरोबर सगळ्यांना समजलं? आता सगळ्यांना आता मी उदाहरण देऊ, एक उदाहरण देऊ तुम्हाला सोडवायला. चला पटकन वही आणि पेन काढायचंय आणि हे गणित सगळ्यांनी लिहून घ्यायचं आणि मी फक्त 5 मिनिटं देणार. फक्त 5 मिनिटामध्ये काय झालं पाहिजे तुमचं गणित सोडून झालं पाहिजे. लवकर 65 गुणिले 4 चौकट पद्धतीने करायचंय. चौकट पद्धतीने करायचंय. आता आपण शिकलो ना गणित, त्या पद्धतीने तुम्ही हे गणित मला वहीवरती सोडवून दाखवायचंय आणि मग आपण ते मोबाईल मध्ये एक मी तुम्हाला फक्त आता 4 मिनिटं राहिलेली आहेत. दादा 5 मिनिटं उरल्यात मला कळू दे. पटकन सोडवायचं पटकन. दादा 5 मिनिटं उरले मला कळू दे. बघूया कोणाचं लवकर होतं. हँड रेज करायचं, ज्यांचं होईल त्याने हँड रेज करायचं, हात वर करायचा म्हणजे मला समजेल किती मुलांचं सोडवून झालंय. गुणिले 4 पण करू शकता तुम्ही पण हात वर करायचा आहे. ज्यांचं झालंय त्यांनी हात वर करायचं आहे. बघूया किती जणांचं उत्तर आणि नंतर आपण चेक करायचंय. उदाहरण मी तुम्हाला सोडवून दाखवणार. ओके 2 जणांचं झालेलं आहे. हात वर करा फक्त, सर सर बोलू नका, फक्त हात वर करा. मला दिसतं इथे किती जणांनी हात वर केले. ओके 3 जणांचं झालंय. छान. 462 टॅपच तुम्ही टाकूया तिकडे घुसला तरी ज्यांचं होईल ना त्यांनी हात वर करा म्हणजे आपण ते सोडवून घेऊया. बरोबर तेच गणित आपण सोडवून घेऊया. मला उत्तर सांग. किती जणांचं झालंय त्यांनी हात वर करा. ओके बघा आता फक्त आपल्याकडे 5 मिनिटं राहिलेली आहेत. आता मी फक्त एक अर्धा मिनिट 1 मिनिट वेळ देणार. व्हेरी गुड. छान छान छान. बरोबर आहे. भरपूर 9 जणांचं झालंय. छान छान छान. चला आता आपण काय करूया. हा चला आता आपण काय करूया सोडवायला सुरुवात करूया. झाल्या बऱ्याच जणांचं झालंय बघा. छान हात वर करतात. चला आता आपण सोडवायला सुरुवात करूया. आता मला सांगा. हा आता आपण आता काय करा लिहायचं बंद करा आणि आता आपण तपासूया सगळ्यांनी. हा चला आता बघूया. आता आपण चला आता मला सांगा आपण काय केलं रे पहिल्यांदा कोण सांगणार. 462 आपण काय केलं. 462 ची मांडणी केली. व्हेरी गुड. विस्तारित मांडणी केली किंवा आपण त्याची स्थानिक किंमत काढली. मग आता बघा सर्वांना 2 एकक. तुम्ही को पुस्तक येत 2 एकक म्हणजेच किती आलं त्याची स्थानिक किंमत किती आली. 2 आली. बरोबर आहे. आणि आता 6 दशक. मग 6 दशक त्याची स्थानिक किंमत किती येईल. 60. व्हेरी गुड. बघा चेक तुम्ही पण चेक करायचं तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही. आता शतक स्थानी कोणता अंक आहे. 4 हा अंक आहे. 400 काय 400. व्हेरी गुड. आता कितीने गुणायचे आपल्याला. 4ने गुणायचे. आपण गुणिले 4 करणार. बरोबर ना. आता मला सांगा 4ने पहिल्यांदा कशाला गुणायचं. 4ने पहिल्यांदा कशाला गुणायचं. 4 दुने 8 होतील. व्हेरी गुड.
आता आपण 4 ने कितीला गुणणार? 60 ला गुणणार. मग मला सांगा 60 ला गुणल्यानंतर काय उत्तर आलं तुमचं? व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि त्याच्यावरती एक शून्य दिला आपण 24 वरती, तर 240 आले. बरोबर. आता 400 गुणिले 4 करा. जाऊ दे. बरोबर आहे. 1600. आता याची काय करायची? बेरीज करायची. बरोबर ना? मग बघा बेरीज करून बघा. बेरीज आहे का बरोबर तुमची बेरीज? चेक करा बेरीज बरोबर आहे का? 1848. 1800 किती जणांचं उत्तर बरोबर आलं? किती जणांचं उत्तर बरोबर आलं? हात वर करा. बरोबर, छान. बघा एवढ्या जणांचं. हा करा करा, मला म्हणजे कळेल किती जणांचं उत्तर बरोबर. व्हेरी गुड. अरे बेबे नको तिची उडू. नको नको. लवकर येतो. सुजाता बघू मला सुजाता. झालं सगळं मुलांचं गणित झालं? सोडून झालं? झालं सोडून. हो सर. सांगा, एकेकाने सांगायचं. पार्थने सांगायचं. पार्थ 1848. 1848. मी बोलू 1848. बोला. मध्ये बोलते काय व्हायचं आहे. मेंटल